आताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. आताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला. आता तरी मिळून सर्व बोला ना ऐसे ना पुन्हा होणे. आताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. काय झालं, उचलत नाहीये? फोनच लागत नाहीये. पण मला एक गोष्ट समजत नाहीये की ती जर सासरी नाहीये तर मग कुठे? हे सुद्धा होऊ शकतं ना काकी की त्या लोकांनी, पण ते लोक खोटं तरी कशाला बोलतील? बोलू पण शकतात. कदाचित त्यांना असं वाटत असेल की मी भारतीशी बोलू नये. तेव करो आणि ती तिच्या सासरच्या घरीच असो. तू मला तिचा नंबर दे, मी प्रयत्न करून बघते. कदाचित यावेळेस बोलणं होईल. हो हो. छोटू, हा जरा फोन घेऊन ये. हे घे. हा. ठीक आहे काकी, मी निघते. नमस्कार. नमस्कार. अगं दुरून दुरून हात न लावूस मला. सकाळपासून आंघोळ बी केली नसशील. नाही नाही आत्या, असं का बोलताय? मी तर सकाळी उठल्या उठल्याच आंघोळ करते. आणि आज तर आईंनी सांगितल्याप्रमाणे स्वयंपाक करायचा होता. त्याची तयारी करण्यासाठी सगळ्यांच्या आधीच उठले होते. असो, मी तुमच्यासाठी हा हलवा बनवून आणलाय. हट, दुरा दुरा. मी तर तुझ्या हातचं पाणी बी नाही पिणार. हलवा घेऊन आली. सांगितलं ना नाही खायचं मला. जा इथून. असं का बोलताय तुम्ही? एकदा सांगितलं ना हे घेऊन जा इथून, मला खायचं नाही. तुला ऐकायला येत नाही का? चल निघ इथून. नाही खायचंय मला हलवा. आत्या, तुम्ही सुद्धा मला या घराची गुन्हेगार मानता? मी तर तुझ्या बाबतीत जे माझं मत आहे ते खूप लवकरच तुझ्या लक्षात येईल. आणि माझ्याशी कोणतंही नातं जोडण्याची आवश्यकता नाही आहे. मी नाही आहे तुझी आत्या, समजला? मजा मारायची तू आणि शिक्षा भोगाची आम्ही. म्हणजे आत्या, तुम्हाला सुद्धा आमचं लग्न मान्य नाही? लगीन? कोणतं लगीन? मला हे लगीन बगीन अजिबात मान्य नाही. कोणाचा सल्ला घेऊन लगीन केलं होतं तुम्ही? आत्या, पण ज्या परिस्थितीत हे सगळं परिस्थिती तर आता आणखीनच बिघडणार आहे. तू फक्त बघतच राह. चल निघ. चुलीत घाल तो हलवा तुझा. तुम्ही अरे ये ये बाळा. काय झालं भारती? काही नाही, ते आत्यांसाठी हलवा घेऊन आले होते. बहुतेक त्यांची इच्छा नाहीये. अरे बाळा, केव्हापासून सांगते मी नाही खाऊ शकत मी हलवा. मधुमेहाचा आजार आहे ना. पण ही आहे की हट्टच धरून बसली आहे की खाऊन घ्या खाऊन घ्या. तू समजविला मी कसं खाऊ शकते? भारती, राहू दे. अहो हट्ट पण नको करूस. अरे अरे आता तू सांग ना, हा हलवा खाऊन जर माझी तब्येत बिघडली तर त्रास कुणाला होणार? मलाच ना. पण हिला तर काय समजतच नाही. म्हणते की माझ्या हातचा हलवा आहे, चाखून तर बघा. नाही विजय,
असू दे. अरे बस बस ना बस. बरं मला एक सांग, ही बा अतिशय सवरलेली आहे की नाही की अशिक्षित आहे? अरे कधीपासून हट्ट करत होती, हलवा खाऊन घ्या हलवा खाऊन घ्या. मी सांगते आजार आहे, मधुमेह झाला आहे, कळतच नाही, हट्ट सोडत नाही. बरं जाऊ दे, मला सांग, काल रात्री नीट झोप लागली ना? अगं आत्या, शेवटी आपलं घर ते आपलंच असतं ना. आणि सगळ्यांसोबत राहण्याची मजाच काही और असते. खरं बोललास. बरं वाईट वाटणार नसेल तर एक सांगू? नाही नाही, बोल. तुझी आणि भारतीची जोडी मला नाही आवडली बघ. म्हणजे तू कुठं आणि कुठं ती भारती. नाही आत्या, हा तुझ्या दृष्टीतला फरक आहे. ती माझ्यापेक्षा जास्त समजूतदार आहे. हो का? चला आत्या, मी निघतो, मला काही काम आहे. हो हो ठीक आहे बाळा, जा. ठीक आहे, येतो. असं जरा जास्त समजूतदार आहे. आज तर तिचं नशीब चांगलं होतं म्हणून नेमका तू समोर आलास, नाहीतर आज हा हलवा तिच्या तोंडातच कोंबणार होते. आली मोठी समजूतदार. हं. इथं येऊन माझ्या पूजेत विघ्न घातलं. अगं, तोंड का वाकडं केलंस? तुझी समज अक्कल गहाण ठेवून आलीयस का कुठे? मी काय केलंय? तुमच्या नवीन सुनेला काही करण्यापासून मी अडवलं का? असं वेडं बोलायची गरज होती का भारती समोर? आता ज्याचं काळीत जळतंय तो काही ना काहीतरी बोलणारच ना. काय झालंय काळीत जळायला? माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. कोणी थोडा तरी माझा विचार केलाय की माझं काय होत असेल? कोणाला थोडी तरी सहानुभूती आहे की निदान प्रेमाचे 2 शब्द बोलून माझं दुःख हलकं करावं? वेळ आणि परिस्थितीचं भान ठेवत जा जरा. मी बिचारीने आतल्या आत कुढत राहायचं, काही बोलायचं सुद्धा नाही, तोंडाला कुलूप लावायचं. आता रंगाचा बेरंग करू नकोस. किती वेळा समजावलंय तुला, पण तुझ्या डोक्यातच शिरत नाही काही. हे परमेश्वरा, आता या घरात माझं कोणीच राहिलं नाहीये. यांना कसं समजावू? यांना तर कल्पनाच नाहीये की ह्या घरचा मोठा मुलगा तुरुंगात आहे आणि त्याला फाशी होणार आहे. पण इथे तो सुनेचं स्वागत केलं जातंय, कोड कौतुक केलं जातंय. तोंड बंद ठेव तुझं. तमाशा करू नकोस. तमाशा तर माझा झालाय सासूबाई. हात जोडते बाई तुला. घरात नवीन सून आली. महाभारत नको घडवूस कुठलं. महाभारत? माझ्या आयुष्याचं पार मातेरं करून तुम्ही विजय भाऊजींच्या भविष्याचं स्वप्न साकारताय. अरे देवा, केव्हा, कसं, का, कुठे झालंय हे सगळं माहितीये तुला. मोठ्या मुश्किलीने आजचा दिवस उजाडलाय. आनंदी होता येत नसेल तर ऊर तर बडवू नकोस. मग एक काम करा, थोडस विष आणून मला खायला घाला, म्हणजे मीही सुटेन आणि तुम्ही सगळेही सुटाल. अरे देवा, तुला तर समजवणंच कठीण आहे. हे बघ, पुन्हा कधी माझ्या समोर असं बोलायचं नाही, कळलं? ठीक आहे, मी असलं काही बोलणार नाही. पण तुम्ही मला जरा एक गोष्ट सांगा की ह्या घरात माझी किंमत काय? ह्या घरात मला काही मान सन्मान आहे की नाही? अरे वा, तू इतरांना अपमानित करायचा आणि आम्ही तुझा मान राखायचा? मोठ्या सुनेचं कर्तव्य तरी पार पाडलेस. मी तर तुमच्या नजरेत वाईट झालेच आहे, पण तुम्ही जे काही करताय ते योग्य आहे का? मी तेच करते ज्याची गरज आहे आणि जे करायला हवं. पूर्ण गावकुसाला, नातेवाईकांना आमंत्रण नाही दिलंय मी. पण ती हडळ, ती नागिण, तिला तर आणून बसवलं ना माझ्या डोक्यावर. हळू बोल. जिने माझ्या आयुष्याचं वाटोळं केलं तिलाच माझी जाऊ बनवून घरात आणलं. आता तिच्यासारखेच तुम्ही माझे शत्रू आहात. हा, परमेश्वरा. हॅलो. हॅलो भारती, मी काकी बोलते. काकी? काकी, आम्हा सर्वांना सोडून कुठे निघून गेलेलात? निदान मला कळवायचं तरी होतं. जाण्या अगोदर मला भेटावंसही वाटलं नाही. एवढ्या दिवसानंतर माझी आठवण आली. बरं सांग, तू कुठेस?
मी कुठे असायला हवं? मी माझ्या सासरच्या घरी आहे, अजून कुठे असणार? का माझी खोटी समजूत काढतेस भारती? तुझ्या सासरची मंडळी नाराज तर नाहीयेत ना? काकी तुम्ही असं का विचारताय? मी खरंच माझ्या सासरी आहे. काय असं सांगितलं तुम्हाला? अंकल जी, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? ठीक आहे. ऍपल आणलं होतं, कापून देऊ? नाही नको, मी चहा पिणार आहे. तूच का? खाऊ? हो खा. ओके, मीच खाते. मी बसू? हो बस. अंकल, तुम्हाला माहितीये मला काय वाटतं? मला असं वाटतं की माझं इथे राहणं काही लोकांना अजिबात आवडत नाही. अच्छा, तर असं आहे. तर तुला वाईट वाटतंय तर मग तू काय घर सोडून निघून जाणार आहेस? नाही नाही अंकल, मी थोडीच एवढं सगळं मनाला लावून घेणार पण आहे. हे तरी सांग की तुझं इथे राहणं कोणाला आवडत नाहीये? आता मी कोणाकोणाचं नाव घेऊ? मला तर वाटतं की तुम्हालाही आवडत नाही. मला? हं. तुला कसं कळलं? तू काय कोणी अंतर्ज्ञानी आहेस की काय? अंकल, म्हणजे मी खरं बोलतीये ना? नक्कीच, खरंच तर आहे. हे बघ, जर तू आमच्याबद्दल वाईट विचार करशील तर आम्हाला तर वाईट वाटणारच. तुम्ही असा विचार कसा करू शकता अंकल की मी तुमच्याबद्दल वाईट विचार करीन? देवा देवा अंकल, मी तुमच्याबद्दल वाईट विचार करीन? अजून तर तुमचा खूप वापर करून घ्यायचा आहे. काय काय बोललीस तू? नाही, काहीच नाही. मी कुठे काय बोलतेय? हा, मी तर हे बोलत होते की तुम्ही असा विचार कसा करू शकता की मी तुमचं काही वाईट करीन अंकल? तुम्ही तर माझे अंकल आहात, माझ्या ताईचे सासरे. आज जरा जास्तच प्रेम होतो चाललाय अंकलवर. हं? त्याचं काय अंकल, मी तुम्हाला काळजीत बघू शकत नाही. असं? हं. आजकाल तुम्ही भारतीमुळे काळजीत असता. भारती तर एखाद्या हाडाप्रमाणे कशात अडकून बसली आहे. गिळताही येत नाही आणि बाहेरही काढता येत नाही. काहीच समजत नाहीये की कशी सुटका करून घेऊ. ते तर मी लल्लू म्हणाली म्हणून तसं केलं. अंकल, जर का ह्या संकटातून मी तुमची सुटका केली तर? काय? तू असं काय करणार आहेस की माझी भारतीपासून सुटका होईल? आता मी काय करणार आहे ते माझ्यावर सोडा ना अंकल. तुम्हाला माहितीये ना माझं नाव काय आहे? ज्योती. अ, आता ज्योती देवळातली ज्योत सुद्धा बनू शकते किंवा कोणाची राख रांगोळी करणारी ज्वाळा सुद्धा. ज्योती, ज्वाळा, मी काही समजलो नाही. अंकल, तुम्ही ते जाऊ द्या ना. तुम्ही मला सांगा की मी भारती आणि विजयला जर वेगळं केलं तर तुम्ही मला बक्षीस म्हणून काय देणार? जे तू म्हणशील ते मिळेल. नक्की ना? तर मला ह्या घरची सून करून घ्याल का तुम्ही? काहीच कठीण नाहीये, हे सुद्धा होऊ शकतं. बघा हा अंकल, नंतर तुम्ही शब्द फिरवायचा नाही. कधीच नाही.
आम्ही एखाद्याला शब्द दिला की दिला. मग ठीक आहे, आता तुम्ही फक्त बघा ह्या ज्योतीची कमाल. बाप रे, कितीही बघितलं तरी मन भरतच नाही, नजर हटतच नाही. एखाद्या हिरोईन सारखीच दिसते. काय गाल आहेत, काय नाक आहे, आणि मोरासारखी मान आणि ओठ. बाप रे बाप, ती जेव्हा हसते तेव्हा फुलांचे ताटवे सजल्यासारखे वाटतात. आता असं सौंदर्य बघितल्यानंतर माझे डोळे फुटले तरी चालतील. आता तर असं वाटते की 2चे 4 करून सरळ पूजेला बसावं. ललन, अरे, हा तर चमत्कार झाला. जे मागितलं तेच हजर झालं. मला काही बोललास का? नाही नाही नाही, मी तर स्वतःशीच बोलतोय. मी तर माझ्या हृदयाचा आवाज हृदयापर्यंत पोहोचवतोय. माहित नाही काय बडबड करत असतो हा. कधीतरी या घरच्या कामात सुद्धा मदत करत जा. अगं सांग ना, काय करायचंय? तू कधी सांगितलंच नाहीस. कधी कधी स्वतःची नजर फिरवत जा ना. आत्यामुळे कोणी काही बोलत नाही तुला, ह्याचा अर्थ असा नाही की तू पाहुणा बनून घरभर फिरत राहावस. अहो, मी तर तुमच्या घरचा पाहुणा बनणार आहे. हा काय? काही नाही, मी तर हेच म्हणत होतो की जेव्हा तू तुझ्या घरी जाशील तेव्हा मलाही तुझ्या बरोबर घेऊन चल. तुझ्या घरची सगळी कामं करेन. असं सगळं काम करशील? इथे तर काहीच करत नाहीस, तिथे काय करणार आहेस? रागावू नको माझ्यावर. एक तूच तर आहेस जी माझी इच्छा पूर्ण करू शकते. काय म्हणायचंय तुला? तू शहरात वाढली आहेस, इंग्रजी सुद्धा बोलतेस. मला सुद्धा इंग्रजी बोलायला खूप आवडतं. तू जर मला काही शिकवलंस ना तर माझं आयुष्य नक्कीच सुधारेल. अच्छा, जा आधी जाऊन ताईच्या खोलीतला कचरा काढून ये. धूळ साचली आहे तिथे. कचरा? ठीक आहे, तू म्हणतेस तर मी जाऊन कचरा काढतो. हे बघा, हिला माझ्या डोळ्यात प्रेम दिसत नाही, पण खोलीतला मात्र कचरा दिसतोय. काय फुटकं नशीब आहे माझं. भारती, काय? कुठे हरवलीस? काही नाही, बस असंच. कोणाचा फोन आला होता का? खूप उदास उदास दिसतेस. हो, ते काकीचा फोन आला होता. त्या घरी परत आल्यात. चिंटू सुद्धा अरे आलाय वा. म्हणून. ही तर आनंदाची गोष्ट आहे की त्या गावी परत आल्यात. पण तू काळजीत का दिसतेस? काही नाही, सांगितलं ना, बस असंच. भारती, तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस. ते कळून सुद्धा काय करणार. मी स्वतःच गोंधळले आहे. जर तुम्हाला सांगितलं तर तुम्हीही गोंधळून जाल. भारती, आपण पती पत्नी आहोत. एकमेकांशी लपवछपवी केली तर नातं कसं टिकवणार? सांग, काय झालं? काकी चिंटूला घेऊन मला भेटायला इथे आल्या होत्या. बाबा आणि आत्यांनी त्यांचा अपमान करून त्यांना इथून जायला सांगितलं. बोलले की भारतीशी आमचा काही संबंध नाही. बाबा आता असे का वागतील? मला नाही वाटत. माझ्या काकी सुद्धा खोटं बोलत नाहीत विजय. असो, हे बघा विजय, माझी तुमच्या कुटुंबाबाबतीत कोणतीच तक्रार नाहीये.
त्यांना मला जे काही बोलायचंय, मी कुठेही चुकले तर मनात येईल ते त्यांनी मला बोलावं. मी त्याबद्दल कधीच तक्रार नाही करणार. पण माझ्या घरातले, त्यांनी काय केलंय? त्यांचा असा अपमान करणं योग्य आहे का? भारती, मी स्वतःही असं होऊ देणार नाही. मी आत्ताच्या आत्ता जाऊन बाबांशी बोलून घेतो आणि स्वतः जाऊन काकींची क्षमा मागतो. कुणालाच त्यांचा अपमान करण्याचा काहीच हक्क नाहीये. अरे हो, तुम्ही आज नाश्ता नाही केला ना? मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व